तर दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मांविरोधात महाभियोगाची शिफारस करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून यशवंत वर्मांविरोधात महाभियोगाची शिफारस करण्यात आली। आगीनंतर घरात नोटांचा ढीग जो आहे तो आढळलेला होता। तर नक्की काय या प्रकरणात घडलेलं आहे ते आपण पाहतो आहोत। वर्मांविरोधात महाभियोगाची शिफारस करण्यात आली। दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मांविरोधात महाभियोगाची शिफारस करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून यशवंत वर्मांविरोधात महाभियोगाची शिफारस करण्यात आलेली आहे। वर्मांच्या घरातील स्टोर रूमला 14 मार्च रोजी आग लागलेली होती। या रूममध्ये मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा ज्या आहेत त्या आढळलेल्या होत्या। वर्मा हे पैसे कुठून आले याबाबत समितीला सांगू शकले नव्हते असं जे आहे ती माहिती मिळते। तर वर्मांवरील आरोप खरे असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या समितीला आढळल्याचं समजतं। सुप्रीम कोर्टाच्या समितीनं महाभियोग स्थापन करण्याची शिफारस केली आहे। पावसाळी अधिवेशनात संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे।